हरतालिकेची पूजा झाली आणि मग संध्याकाळी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गणपती बाप्पासाठी डेकोरेशन आम्ही इथे करतोय। आमचं डेकोरेशन देखील तयार झालंय। अगदी छोटंसं आणि साधं सरळ आम्ही डेकोरेट केलंय, कारण आमच्याजवळ आता सध्या एवढ्याच गोष्टी अवेलेबल होत्या। फुलं छान वाटतंय ना बॅकग्राऊंड, हे असं वाटतंय टोप लावलाय असं येतं ते अख्खा कढीचा टोप। गणपती भारी दिसेल, असं क्लास दिसेल गणपती। गुलाबाच्या फुलांमध्ये छान। आमच्याकडे ही एकच अशी गोष्ट आहे जी आम्ही गणपती बाप्पाला भरभरून देऊ शकतो, आणि ती म्हणजे दुर्वा। गणपती बाप्पाला आवडतात देखील दुर्वा, तर आमच्याकडे तर भरपूर आहे, तिथे आम्ही तोडू आणि गणपती बाप्पाला या अर्पण करू। नमस्कार फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत, आणि तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्यासारखे तुम्ही देखील खूप खुश असाल। तुम्हा सगळ्यांच्या घरी देखील आज गणपती बाप्पा येणार असतील, हो ना? आम्ही देखील आज खूप खूप खुश आहेत, कारण गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरात येतात तेव्हा वातावरण खूप प्रसन्न होते, खूप छान वाटते। सगळीकडे एकदम छान प्रसन्नता वाटत असते। आपल्या घरी कोणीतरी एक नवीन पाहुणा येणार आहे, त्याचे आपण किती लाड करावे आणि किती नाही असे होते। तर आता सकाळ झाली, सकाळचे 5 वाजले आणि मी आज लवकर उठली, कारण मला गणपती बाप्पाचा नैवेद्य बनवायचा आहे। गणपती बाप्पासाठी छान छान जेवण बनवायचं आहे, गणपती बाप्पाचा आवडता मोदक देखील बनवायचा आहे। तर त्यासाठी मी आज लवकर उठली, आणि बाकी काल आम्ही डेकोरेशन पूर्ण केलं गणपती बाप्पाचं, तुम्ही बघितलं असेल आधी व्हिडिओमध्ये। आणि इथे आम्हाला काही जास्त वस्तू अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे ज्या आम्ही इंडियामधून कॅरी केल्या होत्या त्याच्यातच आम्ही डेकोरेशन केलं। लास्ट टाइम इंडियामध्ये आमच्याकडे खूप साऱ्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत, गणपती बाप्पा मांडणीच्या खूप साऱ्या वस्तू आहेत, सगळं काही आहे, तर तिथे व्यवस्थितपणे होतं। बट इथे काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या, आणि इकडे मिळतही नाही। खूप साऱ्या गोष्टी इथे मिळत नाही, पूजेच्या देखील गोष्टी इथे काहीच मिळत नाही। इव्हन म्हणजे अमेरिका, लंडन मध्ये जर तुम्ही असाल, युरोपमध्ये, तर तिथे तुम्हाला इंडियन गोष्टी मिळून जातील पूजेच्या, बट इथे काहीच अवेलेबल नाही। साधा कुंकू देखील इथे अवेलेबल नाहीये, मेणबत्ती, अगरबत्ती अशा गोष्टी देखील इथे अवेलेबल नाहीयेत। तर त्यामुळे त्या गोष्टी आम्ही ज्या सोबत आणल्या होत्या तेवढ्याच आहेत, आणि बाकी डेकोरेशनला जेवढं मी तिकडून कॅरी केलं होते माळ, तेवढ्याच आमच्याकडे आहेत, त्यामुळे मी तेवढ्यातच काहीतरी अरेंज केलं। आणि बाकी गणपतीसाठी जे आपण दिवा लावतो, समई लावतो किंवा कळस भरतो, त्या देखील गोष्टी आम्ही सोबत आणल्या नाही, तांब्याच्या म्हणा किंवा देवाच्या, तर त्या पण आमच्याकडे नाही। त्यामुळे आता इथल्याच गोष्टीमध्ये आम्ही ते अरेंज करू, जसं जेवढं पॉसिबल आहे तेवढं, कारण बाहेर देशात आलं तर तेवढं ऍडजस्ट करावंच लागतं। बाकी मी जसं म्हटली, मनातून भाव असला पाहिजे, भक्ती असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। तर आता सकाळ सकाळी लवकर उठले, आणि त्यात कालचा देखील उपवास होता, त्यामुळे मला खूप भूक लागली, म्हणून मी आता पहिले चहा घेऊन येते, त्याच्याने थोडं फ्रेश वाटेल आणि मग मला कामाला तरतरी येईल। मग आता मी चहा घेऊन घेते, मग आपण नैवेद्य बनवूया। तर आता आम्ही बाजारातून आंबे आणले, मस्त छान छान मार्केटमध्ये आंबे भेटले आम्हाला, तर म्हटलं चला आंब्याचा रसच करून घेऊ। नाही तर मी खीर शेवया करणार होते स्वीटमध्ये, पण दिसले आम्हाला मँगो, तर मग आम्ही तेच घेऊन आलो। छान मोठे मोठे आंबे, तर याचा आंब्याचा रस करून घेऊ। आणि त्यानंतर ही मी इकडे भाजी कट करून घेतली, मिक्स भाजी, जी गणपती बाप्पाच्या नैवेद्याला असते, मिक्स भाजी 11 भाज्या मिळून, तर तशी मी भाजी कट करून घेतली, ही पण मला बनवायची। त्यानंतर पुऱ्या बनवेल, मसाला पुलाव बनवेल, गणपती बाप्पाचे मोदक तर बनवायचेच आहेत,
आणि कोशिंबीर जमली तर कोशिंबीर बनवेल. बाकी तळणाचं तळून घेऊ आपण आणि बाकी. तर चला तर मग मी आता सुरुवात करते बनवायला. ठीक आहे, झालं की तुमच्याशी बोलते. तर आता हे गणपती बाप्पाच्या प्रसादाचे मोदक तयार झालेत. आता बघा माझा सगळा स्वयंपाक तयार झाला आहे. हा मी आंब्याचा रस केला आहे, मस्त आमरस किती छान आला आहे ना, पिवळा पिवळा. त्यानंतर ही मिक्स व्हेज सगळ्या भाज्या मिळून 10-11 भाज्या मिळून ही भाजी बनवली छान. त्यानंतर ही आहे काकडीचा रायता आहे, हा तो बनवला आहे मी. खमंग काकडी म्हणतात त्याला. तर हा काकडीचा रायता बनवला आहे. त्यानंतर हा पुलाव तयार झाला आहे, मिक्स व्हेज पुलाव. पुलाव पण आपला रेडी आहे. त्यानंतर हे गणपती बाप्पाचा प्रसाद तयार केला आहे, हा मोदक. या इथे आहेत पोळ्या. तर असा सगळा स्वयंपाक आता तयार झालाय. आता बाकीची तयारी करूया, आवरतो आम्ही, म्हणजे गणपती बाप्पाचे बसवण्याची प्रतिष्ठा करण्याची तयारी करू, मग भेटू तुम्हाला. आता प्रसादाचे मोदक तर तयार झाले होते, पण नंतर आशुतोष म्हटले की ते त्यांच्या ऑफिसमध्ये देखील त्यांच्या चायनीज मित्रांना हे मोदक प्रसाद घेऊन जातील. म्हणून मी पुन्हा काही नवीन मोदक बनवले जे ते त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मित्रांसाठी नेतील. आणि इथल्या त्यांच्या चायनीज मित्रांना आपलं इंडियन जेवण खूप आवडतं. त्यामुळे बऱ्याचदा जर आम्ही कधी छान इंडियन डिश वेगळी काही बनवतो तेव्हा त्यांच्या चायनीज मित्रांनाही नक्की देतो. चिमा इकडे बघ. वा 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 वा, माझा राजा तयार झाला छान छान. हाय कर. आज काय आहे गणपती बाप्पाचा हॅपी बर्थडे करा. हॅलो चिमो. इथे पूजेचं ताट तयार झालंय, जानवं तयार केलंय, कळस देखील तयार करून ठेवला आहे. त्यानंतर दुर्वांची फुलांची माळा तयार झाली आहे, फळं आणली गेली आहे. आता आमच्याकडे रांगोळी नव्हती इथे, म्हणून मी फुलांचीच छोटीशी रांगोळी काढली आहे. डान्स करा, डान्स कर, डान्स कर, डान्स डान्स करा, कर डान्स कर, कर डान्स कर, डान्स करा डान्स कर. बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. वेलकम बाप्पा. चला या घरात. चला. अरे बापरे. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोठ्याने बोला. आता आम्ही भाषण घेतलं. सोडा, आता ठेवायचा वर. थांबा, सोडा. आता आपण इथे गणपती बाप्पाची स्थापना करून घेऊया, कळस भरून घेऊया.
असं ठेव. तुझ्या इथे करतो ना. करून घेतो तुझं. रेड रेड आहे ना, रेड रेड कुंकू टाक गणपतीला. रेड रेड कुंकू लाव गणपतीला. ठीक आहे, लाव कुंकू गणपतीला लाल लाल. रेड 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 लाव. टाक तिथं, टाका. दूर हे पण टाका. रेड रेड, हे येल्लो रेड टाकते. बरोबर टाक. बरोबर रेड पण लाव. रेड रेड. हा बरोबर. साखर टाका. साखर साखर टाका तिथे. साखर बरोबर. हे पकड. असं नाही फक्त फक्त तास पकड. बरोबर. बस ठेव. थांब. जयशंकर गणपती. जयशंकर जयशंकर. बापरे. हा काय आहे हे केलं ना बेटा तू. हे हा बेटा हा लागतो. असं पकडायचं इकडे. हा इकडे थांब. करा कर गोल 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 करा. असं एक काम करू, टेबल सरकवली त्याला एक टेबल बसव. थँक्यू. जय बाप्पाला नमस्कार कर. नमस्कार कर. बाप्पा मला करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गण गणपते नमः. नासी गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजाननासी गणराया आदि वंदू तुझ मोरया. श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. कंठी जळके मा मुक्ता पोळ. क्लॅप क्लॅप करा. जय देव जय मंगलमूर्ती. जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्र कामना पूर्ती. जय देव जय. बोधरती तांबर पनिवर वंदना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वटपाहे सदना. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा. सुरवर वंदन ओ जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे कामना पूर्ती. जय देव जय देव. क्राळा कृष्ण 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 हरे हरे. मोर्या मंगलमूर्ती मोर्या. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पाचा आहे ना बेटा. तो प्रसाद ठेवून दे ना. तू गणपती बाप्पा आहे. तू गणपती बाप्पा आहे. मंकी का मग तू बनाना. तर आता गणपती बाप्पाची पूजा देखील झाली. आरती झाली. आता मी गणपती बाप्पाला बनवलेला नैवेद्य दाखवते. तुम्ही बघितलाच असेल मी काय काय आज गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवला आहे. आणि आमचं डेकोरेशन कसं झालं आहे ते देखील मला नक्की कळवा. जेवढ्या वस्तू अवेलेबल होत्या तेवढ्या वस्तूंमध्ये आम्ही इथे डेकोरेशन केलं आहे. कळसाला नारळ कसं तरी एक मिळालं आहे आम्हाला, ते केलं. त्यानंतर तांब्या नव्हता म्हणून आम्ही जस्ट असंच इथल्या इथेच कपामध्ये त्याला कळस भरला आहे. तर अशा रीतीने आम्ही आमची गणेश चतुर्थी, गणपती बाप्पाचं स्वागत केलं आमच्या घरामध्ये. सर्व प्रकारे पूजा केली, छान आरती केली आणि गणपती बाप्पांचं वेलकम केलं आमच्या इथे. तर आता छानपैकी गणपती बाप्पा बसलेत. आता 10 दिवस खूप आनंद, खूप मजा आहे. रोज गणपती बाप्पासाठी नवीन नवीन प्रसाद बनवू, आरती करू दोघं टाईम आणि घरात छान वाटेल, शांत वाटेल. तर तुम्ही देखील एन्जॉय करा तुमचा गणपती बाप्पाचा उत्सव. आणि नंतर मग एकदाची पूजा झाली गणपती बाप्पाची, त्यानंतर आम्ही देखील जेवण वगैरे केलं नैवेद्य दाखवल्यानंतर.
आणि मला जरा आहे ना सकाळपासून माहीत नाही अचानकच का शिंका सुरू झाल्या. कंटिन्यू शिंका सुरू असल्यामुळे माझ्या डोळ्यातून देखील पाणी येतंय आणि नाकातून देखील येतंय. तर मला आता बरं नाही वाटत आहे. त्यामुळे मी नंतर काही जास्त व्हिडिओ नाही बनवला. त्यानंतर जेवण वगैरे करून आता मी थोडा रेस्ट करते आणि व्हिडिओची एंडिंग करते. तर चला, काळजी घ्या तुमची. खुश राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. गणपती बाप्पाचा उत्सव एन्जॉय करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर, तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला माझ्या इथल्या चायनाचे खूप सारे प्लेसेसचे व्हिडिओ बघायला मिळतील. इन्फॉर्मेशन तुम्हाला इथली बघायला मिळेल. जसं की मी सांगितलं की आता पुढच्या वीकमध्ये आम्ही फिरायला जाणार आहोत चायनामध्ये. तर खूप छान छान सिटीचे छान छान ज्या फेमस प्लेसेस त्यांचे व्हिडिओ बघायला मिळतील. म्हणून प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर बघत राहा.